नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारू, आदित्य, प्रीतम वेश बदलून प्रियाच्या गावाकडे निघालेले असतात. ते प्रियाच्या गावाजवळ म्हणजे वेशीजवळ येऊन थांबतात. त्या गावाचं नाव व्यवस्थित वाचतात. प्रीतम प्रियाला फोन लावतो आणि प्रियाला म्हणतो, प्रिया मॅडम, आम्ही तुमच्या गावाकडे आलोय. तुमचे आबा कुठे आहेत? घरी आहेत का? तर प्रिया म्हणते, आलात तुम्ही, बरं झालं. माझे आबा देवाचं दर्शन घेतायत. ते आता निघतीलच. मग तुम्ही त्यांना शेतात भेटायला या. तेवढ्या तिथे प्रियाचे आबा येतात. ते म्हणतात प्रियाला, प्रिया कोणाशी बोलतेस? तर प्रिया खूप घाबरते. काय बोलावं हे कळत नाही. तर इकडे प्रीतम पण आबाचा आवाज ऐकून पटकन फोन कट करतो आणि आदित्यला म्हणतो, दादा, आबा आले तिथे. त्यांचं काम झालं आहे. आपल्याला निघायला हवं. तर आदित्य पारूला म्हणतो, पारू, तुला लक्षात आहे ना तुला काय बोलायचंय ते? तर पारू म्हणते, हो, मी तुमची बायको आहे. पारू गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून आलेली असते आणि पारू त्या मंगळसूत्रावरनं हात फिरवत म्हणते, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मंगळसूत्र मिरवायला मिळतंय, सगळ्यांसमोर घालायला मिळतंय. यामध्ये पारू खूप खुश असते. ती म्हणते, आदित्य सर, मी तुमची बायको आहे हे माझ्या लक्षात आहे. तर आदित्य म्हणतो, काय? तर पारू बोलते, नाटक लक्षात आहे ना? तर आदित्य म्हणतो, हो, हेच नाटक करायचंय. मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आणि प्रीतम माझा भाऊ आहे. कळलं? आपण इथं काम बघायला आलो आहोत. पारू ठीक आहे म्हणते आणि सगळेजण कारमध्ये बसतात आणि गावात जायला निघतात. तर येणाऱ्या भागात नाटक करण्याच्या नादात आबासमोर प्रीतम, पारू, आदित्य पकडले जातील का? हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.